इंदापूरमध्ये छेडछाड केल्याची धमकी देत महिलांनी वाहन चालकाची लूट केली। या वाहन चालकाकडून 2.5 लाख रुपये उकळले होते। वाहन चालकांना आरडाओरडा केला, त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने या महिलांना पकडण्यात आलं। जालन्यामध्ये अवैधरित्या गावठी पिस्तूल, काडतूस आणि खंजीर बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। यामध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून 3 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सुद्धा जप्त केलाय। वाशिमच्या मालेगावमध्ये शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या स्कूल बस चालकाला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। जिल्हा सत्र न्यायाधीश CP जैन यांनी हा निकाल दिला। 12 एप्रिल 2023 रोजी अत्याचाराची घटना घडली होती। जळगावमध्ये एका तरुणावर टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केलाय। जखमी तरुणाला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे। प्रकृती चिंताजनक आहे। हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नंदुरबारमधील धुळे चौफुली परिसरामध्ये 1 लाख रुपयात 6 लाखांच्या बनावट नोटा देण्याचा आमिष दाखवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला। या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले। अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 1,80,000चा मुद्देमाल जप्त केलाय। उल्हासनगरमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली। या चोरट्यांकडून सोन्याच्या दागिन्यांसह 21,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी सापळा रचून शिळफाटा परिसरातून चोरट्याला अटक केली। जालन्यामध्ये दुचाकीवरून देशी दारूची वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी जेरबंद केलं। यामध्ये 56,600 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला गेलाय आणि पुढचा तपास सुरू आहे। नंदुरबारच्या अक्कलकुवातील साकली उमर गावाच्या फाट्याजवळ पोलिसांनी अवैध मद्यसाठा जप्त केला। यामध्ये पोलिसांनी 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करत मोलगी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। मालाड पोलिसांनी संगीतकार प्रीतम चक्रवर्तीच्या ऑफिस बॉयला चोरीच्या प्रकरणामध्ये अटक केली आहे। हा ऑफिस बॉय ऑफिसमधून 40 लाख रुपये रोख घेऊन पळाला होता आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी चोरीला गेलेल्या पैशांपैकी 95% रक्कम जप्त केली आहे। अकोल्याच्या नायगाव परिसरात एका अज्ञात व्यक्तीने कबुतराच्या पिंजऱ्याला आग लावली। आगीमध्ये 22 कबुतरांचा जळून मृत्यू झाला। कबुतरांच्या मालकाने अकोट फाईल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे।